हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 67. इंद्रियाणां हि चरतां यत् मनः अनुविधीयते तत् अस्य हरति प्रज्ञां वायुः नावम इव अंबसी. श्लोक क्रमांक 68. तस्मात् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. एखादे इंद्रिय मनाला त्याच्या तालानुसार वागवते आणि मग मन पाण्यातील होडीला ज्याप्रमाणे वारा भरकटवतो तसे बुद्धीला भरकटवते. यास्तव महाबाहो, ज्याची इंद्रिय विषयांपासून वश झालेली आहेत, त्याची बुद्धी स्थिर असते. श्लोक क्रमांक 66 मध्ये आपण युक्त याचा चुकीचा अर्थ काय घेतला जाऊ शकतो ते पाहिले. जर साधक तसा चुकीचा अर्थ घेऊन त्याप्रमाणे आचरण करील तर काय अनर्थ होतो ते येथे सांगितले आहे. जर इंद्रिय आणि मन यांचे मिलन झाले तर अशा मनुष्याची बुद्धी भरकटते, त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. यासाठी एक उदाहरण दिले आहे. पाण्यात विहार करणारी होडी वारा भरकटवू शकतो. होडी तिच्या इच्छित स्थळी पाणी कापत जात असते, परंतु जर त्या होडीला शीड म्हणजे वारा नियंत्रित करण्याचा पडदा नसेल तर वारा ज्याच्या जोरावर ती होडी त्याच्या मर्जीने कोठेही नेऊ शकतो. त्या होडीला स्वनियंत्रण राहत नाही. ती वारा ज्या दिशेने नेईल तिकडे विहार करू लागते. याचप्रमाणे जर माणसाचे देहादी इंद्रियांवर स्वनियंत्रण नसेल तर त्याची इंद्रिय भोगप्रवृत्त होऊन मनाला भोगलालसेने झपाटून टाकतात. मन देहादी इंद्रियांना ज्यात सौख्य वाटते ते करण्यासाठी बुद्धीला प्रवृत्त करते. मनुष्य आयुष्यातून उठतो, उद्ध्वस्त होतो, बर्बाद होतो. तो त्याचे विहित कर्म न करता भोगलालसेने अधर्म कुकर्म करतो. हे अयुक्त असल्यामुळे घडते. परंतु ज्याची इंद्रिय त्यांच्या भोगविषयांपासून दूर झालेली आहेत त्याची बुद्धी स्थिर असते, कारण अशा माणसाचे मन बुद्धीला कलुषित करत नाही. असा मनुष्य युक्त असतो. अशा माणसाचे एखादे इंद्रिय जर भोगलालसेने आकृष्ट होऊन मनाला भोगप्रवृत्त करू लागले तर तेथे वादळ उद्भवण्याच्या आधीच असा मनुष्य आपला असहकार पुकारतो. त्यामुळे त्याचे मन इंद्रियाला सहकार्य देऊ शकत नाही. ते वादळात भरकटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे मन ती भोगलालसा बुद्धीपर्यंत पोहोचती करत नाही. मन अशा भोगलालसेपासून दूर राहण्याचीच प्रवृत्ती निर्माण करते. त्यामुळे त्याची बुद्धी स्थिर राहते. बुद्धी स्थिर राहिल्यामुळे मन स्थिर असते. मन स्थिर असल्यामुळे इंद्रिय त्या भोगलालसेपासून प्रवृत्त होते आणि राहते. हे असे होणे फक्त आपल्याच हाती असते, कारण कोणत्याही कृतीला भोगलालसेला केवळ आपणच जबाबदार असतो. इतर कोणी किंचितही जबाबदार नसते. प्रत्येक कृतीला आपण सहकार्य देत असतो. जर आपल्या हातून एखादी करू नये अशी कृती झाली तर थोडं सत्सद्विवेक बुद्धीला स्मरून शांत बसून एकांतात विचार करावा. खरोखरच ही अश्लाघ्य कृती आपल्या हातून झाली, त्याला आपला सहकार होता किंवा नाही, हे घडले, त्याला आपण रोखायचा प्रयत्न केला का, हे आपण चुकवू शकलो असतो की नाही, आपल्या लक्षात येईल की येथे आपला सहकार नक्कीच होता. कोणतीही कृती करावी असे इंद्रियाला, मनाला, बुद्धीला वाटले की तशी स्पष्ट प्रेरणा त्यांच्याकडून आपल्याला मिळते. एक प्रकारचे स्फुरण प्रवृत्त होते. अशा वेळी थोडं शांत बसा, विचार करा. इंद्रियाला, मनाला, बुद्धीला सहकार्य देणे अपरिहार्य आहे का, असा विचार करा. हा विचार तुम्हाला भोगप्रवृत्तीपासून दूर नेईल. आपणच काठी हातात धरून ठेवलेली असते आणि आपणच दुसऱ्याला हाताला काठीपासून सोडव असे आर्जव करत असतो. तेव्हा मुळातच काठीसभोवती मूठ आवळताना विचार करावा, म्हणजे मूठ सोडवण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. अशा प्रकारे जो कृतीआधी विचार करतो त्याची इंद्रिय भोगविषयांपासून दूर राहतात, वश झालेली असतात. अशाची बुद्धी स्थिर असते.
स्थितप्रज्ञ अशा स्थिर बुद्धीने व्यवहार करतो. हरिओम.